आम्ही बँड्रामध्ये कुठेतरी गाडी पार्क केली आहे कारण की आम्हाला कुठेच जागा नाही मिळाली. आणि त्याच्या आधी आम्ही मॅगडीला गेलो, फ्रेश झालो, सगळ्यांनी आउटफिट्स चेंज केले, यांनी सोडून सगळ्यांनी चेंज केले. आणि आता आम्ही चाललो आहे, कुठे चाललो रे, कुठले काय, वेरोनिका. हां, वेरोनिकाला. सो तिकडे आम्ही चाललो आहे चालत 1 किलोमीटर तरी असेल. आता कष्ट आहेत आता आम्हाला. सो तिकडे भेटत, नुसते हॉपिंग करणार, मुंबई टाईमपास फिरणार आहे. स्टे ट्यून्ड. कसं वाटते, भारी वाटतं, भारी वाटतं एकदम. ते काय लेजिट स्पॉट आहे सोबत. हे माझे आसू नाही आहेत, हे माझ्या गाव येतात. वॉटर चौक कुठे? कारण की मी ओला झालो गावानी. ते या कॅफेमध्ये आम्ही मागच्या वेळेस जेव्हा मी आलेलो, मी आणि माझी फ्रेंड, तर तेव्हा इथलं बर्गर एवढं खाण होतं की मी आजारी पडलेलो. आता आजारी पडलेलो, आता बघू की आजचा बर्गर कसा आहे, बघूया आपण. बर्गर आणि आणि यांनी आम्हाला हेच सजेस्ट केलं की बर्गर खावा इथे. कारण की मी एकटाच का सफर करेन, आहे की नाही. पण मी काय म्हणतोय, 12 वाजून गेले, ओपन कधी करणार आहे? अनप्रोफेशनल. गर्दी केवढी बघा ना, गर्दी. काय वाटते तुला? आपण गेले 15-20 मिनटं झालं चालतोच आहे या एकदम खतरनाक उन्हामध्ये. आता मी आमच्यासाठी चालतो, लोकांसाठी आमची लाईफ खूप भारी चालते. स्टोरीमध्ये आम्ही दाखवणार की अरे वेरोनिकाला आलो, त्यानंतर आम्ही रस्त्यांवर फिरतो. या गाण्यावरती आम्ही मग आता टेम्पलाची गाणी लावणार आणि मग फुल लोकांना असं वाटणार की आम्ही काय फॅन्सी करतोय. पण आम्ही हे करतोय, पाठ घामाने भरली आहे, वाट लागली आहे, तर सारखा विचारतोय रुमाल पाहिजे तोंड पुसायला, खप भरला आहे, सगळ्यांची वाट लागली. पण आमच्या इथे होप आहे, संध्याकाळी आम्हाला सगळं चांगलं होईल. कुठे त्याच्या 2 छोट्या मुलांना घेऊन चाललेस, हरवू नये म्हणून. आता बघ, आता रेंज रोवर माझी का लोक बाहेर घेऊन फिरतात मला तर. अरे ठीक आहे, मगाशी मी तुला बोललो ना माझी डिफेंडर होती एकाकडे, त्या टाईपमध्ये. काहीतरी गिफ्ट करतो एक छोटं. काय माझ्याकडे काहीतरी आणू ना भंगर. डाएट कोक नाही इकडे पण शॉर्टेज आहे. अजून एक चोकोबार घे ना. तू नाही खाणार का? त्यांनी सांगितलं, त्याला सांगितलं हे काय पुणे का? काही करतोस का तू इथे? हा सारखं नाही ते. यांनी ऑरिओ घेतला, आईस्क्रीम घ्यायची. हे आईस्क्रीम चांगली. कसं वाटतं तुला आईस्क्रीम खाऊन? हेल्थ ट्रॉमाटाईज. तो म्हातारा नाही का मेट्रोला आता परत या. दे नाही इसको क्यों नहीं ले रहे खेलने के लिए? आता नहीं गए इसको. हे आता हे रॉक पेपर सीझर खेळतात. जो हरण तो परत तिथपर्यंत पळत जाऊन येणार आणि जो जिंकल तो ते कुरकुरे खाणार. आले गेम
हारतो तोच आहे रे पण. निष्ठावान आहे तो, पळत जातो नाही जात पूर्ण. आता ये वो जल्दी खाऊ दोती. जिंकला भाऊ. कोण जिंकत नाही तो 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 एकदम रेझिलियन्स माणूस. तो शेअर करून खातोय रे पण. काय शेअर करून मग एकटा पाणी पित होतो. पण मधल्या मध्ये इथं फायदा आहे का नाही काय रे? मधल्या मध्ये इथं फायदा आहे, दोन्हीकडून खाते. सबसे ज्यादा कौन जीता है? तो ये हार गए. तू जीती सबसे ज्यादा. 15 minutes later. एकदाच आलं याच्यामध्ये रे. ये तेरे को मालूम है ये नहीं है दिमाग का टीचर है. टीचर है वो. ये सच्ची दिमाग का टीचर है ये. अरे सच्ची में. कैसे अभी तेरे को मैं साइकोलॉजी कैसे बताऊँ? साइकोलॉजी नहीं मालूम, इसीलिए मैं इजी वर्ड्स में बता. दिमाग का टीचर है. अभी इसकी एग्जाम खत्म हुई फाइनल. अरे वो रिवर्स साइकोलॉजी का. अरे स्कूल में नहीं पढ़ता ये. स्कूल में पढ़ता हूँ. 10th पास किया. अरे ये डॉक्टर है मतलब कैसे टेक्निक. हाँ कौन से डॉक्टर? पागल लोग हैं. सो गाईज आता आम्ही आलो आहे बँड्रामध्ये बुजी कॅफेला आणि सगळ्या तिकडे आम्ही पिणार आहोत कॉफी. पण ती कॉफी पिण्यासाठी आम्ही थांबलो 20 मिनटं आलं आम्ही थांबलो आहे. खूप वेटिंग आहे. पण एक गोष्ट चांगली की इकडे आम्हाला सावली मिळाली त्यामुळे काय वाटत नाही आहे. आणि 3 मुलं आहेत ते खेळत आहेत स्टोन पेपर सीझर शूट. त्यांच्यावर खेळून झालं आणि लक्ष्मी सगळ्यांसोबत खेळलं आणि लक्ष सगळ्यांवर हारला. आणि आता इथून आम्ही जाणार आहे शाहरुख खान भाईच्या घरी. अरे झूमच नाही होत रे. आणि तिथलं आणि मग इथलं इथून कॉफी पिले की तिकडचं सँडविच खायचं तिकडे शाहरुख भाईच्या घरी. बरोबर ना. आणि तिथून सलमान खानच्या घरी. खरं जायचं हो मग जवळ कांदे पोहे काय गॅलेक्सीला. कांदे पोहे 15 रुपयाचा वडापाव घरी. आणि वडापाव ना खाल्लं रे मुंबईमध्ये. लाज वाटली पाहिजे. रात्री चालू असणार. आणि ते रुस्तम आईस्क्रीम किती असतं आईस्क्रीम? 11-12. नक्की का? हां. आत्ता आम्ही आलो आहे बुजीज कॅफेवरून आणि तिकडे आम्ही वेगळे प्रकारचे कॉफी ट्राय केले. आणि एक आमच्यातला खूप महाशय त्यांनी माचा ट्राय केला आहे. माचा कसा होता रे? गू. सो आम्ही मस्त वेगवेगळ्या टाईपच्या कॉफीज ट्राय केल्या. आणि मी मगाशी सांगितलं का नाही मला आठवत नाही, बट आम्ही वेरानिकलाच गेलो होतो. तिकडे आम्ही एक कोणतरी व्हेज सँडविच होतं, एक मशरूमचं सँडविच होतं. तर मग वेरानिकल्सला आम्ही ते खाल्लं आणि स्मॅश बर्गर वगैरे खाल्ले. छान होतं. आता आम्ही चाललो आहे आमच्या गाडीची इकडे पार्किंग. आणि हे मला याने दिलं आहे त्यामुळे मी इथं लावले ते फूल. ओ माय गॉड. नशा है शराब क्या आके तो दिख रही है फिर क्या फायदा नका आपका. वा. इंस्टाग्रामवर ऐकली मी यावर नंतर ना मे तेरा गाणं लागतं. चला बाय बाय. स्टे ट्यून.
सकाळी आता आम्ही आलो इकडे आरंभ वडापावला आणि खूप जास्ती गर्दी आहे, पण आम्ही एक स्कीम केली. आम्ही एकाला पकडले आणि त्याला ऑर्डर द्यायला लावली. बघू आता आमचं सक्सेसफुल होते का नाही. झाले तर आहे. लेट्स सी. DMCA आणि ही जमशेदजी टाटांची स्टॅच्यू आहे ॲक्च्युली हा. आणि इकडे योग्य वगैरे गेलेत आणि आम्ही थांबलो इकडे वडापाव कलेक्ट करायला. आणि जसं सांगितलं त्याप्रमाणे मी स्कीम केली आणि आमची स्कीम सक्सेसफुल झाली का नाही बघू. आपली स्कीम सक्सेसफुल झाली आहे ना. महत्त्वाची गोष्ट सांगते काय झालं ना, सांगितलं ना. बोललं की सगळं होतं. कसा वाटलं तुला आरमचा वडापाव? लवकर भेटलं मग मला चांगलं आवडतं. कसं म्हणतोय? लई गर्दी नको जायला. मग त्यांनी वडा भेटले. वडा नाही मोठा आहे. चल घेऊ. तुला कसं वाटलं रे? वर जाईल. हाईप आहे का? हो. तुला चांगलं आहे. जे बटर बिटर काहीतरी घेतलंय. छान आहे एक नंबर. छान. मी पण घालला, मस्त होता. आणि आम्हाला एकदम लवकर मिळाला. स्कीम केली आम्ही, त्यामुळे आम्ही नाही यांनी. आणि आता मरीन. सो गाईज आम्ही वडापावनंतर रुस्तमची आईस्क्रीमसुद्धा खाल्ली. ती पण छान होती. त्यात मला पिस्त्याचा फ्लेवर आवडला, कारण की आम्हाला बाकीचे पान मँगो वगैरे होता, बट मला पिस्ता जास्त आवडला. त्यानंतर आम्ही बडे मियाजला गेलो. तिकडं आम्ही डिनर केला आणि मग आम्ही घरी निघालो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. बाय बाय. पीस आउट.